नमस्कार, न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। मी गणेश शिंदे। आज आपण पिंपरी कोर्टाच्या बाजूला रबरच्या गोडवणला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात भीषण आग लागलेली आहे आणि आतमध्ये कुठली अजून तर माहिती नाही मिळालेली की कशामुळे आग लागली आहे। तर आपण पाहू शकता की मोठ्या शर्तीने इथे अग्निशामक दलाचे जवान आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोठे आतापर्यंत जवळपास 5 ते 6 गाड्या आग विझवण्यासाठी आणलेल्या आहेत। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अग्निशामक दलाचे जवान सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी मोठ्या शर्तीने आपले प्रयत्न सुरू केले आहेत। जवळपास 4 ते 5 गाड्या इथं आल्यात आणि त्या मोठ्या शर्तीने ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। बघा तुम्ही, मोठ्या प्रमाणात आग आहे, चौकड आगीचे लोळ दिसतात आणि याच्यामुळे ना नेमकं ही आग कशामुळे लागली याचं अजून कारण स्पष्ट झालेलं नाहीये। नमस्कार, आपल्यासोबत मनसेचे पदाधिकारी किसन नितीन चव्हाण, नेमकं ही आग कशामुळे लागली आणि कशाचं आहे काय सांगा? मी नितीन किसन चव्हाण, मनसे पदाधिकारी पिंपरी विधानसभा। मला एक सांगायचं की हा विषय नाही का, हे आपल्याला ही घटना साधारण 12 12:15 दरम्यान झालेली आहे आणि अचानक ही खबर ही झाल्यामुळे नाही का लोकांना पळापळी झालेली आहे। जर ही लोकसंख्या जर ही दाट वस्ती जर जवळ असते ना तर जीवितहानी झाली असती आणि याच्यावर नाही का सरकारने आणि महानगर प्रशासनाने तातडीने याच्यावर हे घ्यायला पाहिजे, ऍक्शन घ्यायला पाहिजे, ही आमची नम्र विनंती आहे विशेष। आणि जर सरकारने जर ऍक्शन नाही घेतलं, प्रशासनाने ही जागोजागी ज्या ही घटना झालेली आहे तर ज्या जो बी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे। मला सांगा की हे आग नेमकं कशा संदर्भात लागली आणि इथं नेमकं किती दिवसापासून हा जो म्हणजे जे किरकोळ कचरा वगैरे होतं, ही मोकळी जागा होती, त्या ठिकाणी जे आपल्या उद्योगधंदा करणारे छोटे मोठे उद्योगधंद्यांची सुरुवात पण कमीत कमी 10 ते 20 वर्ष झाले हा कचरा होता, पण या ठिकाणी अशी मोठी घटना कधी झाली नव्हती। ही घटना ही नकळत झालेली घटना आहे, पण ही महापालिकेने इकडे लक्ष दिलं नाही म्हणून आग लागली तर वाटतं। तुम्हाला हे सांगायचं की आमचं हे सांगणं आहे की प्रशासन झोपलेलं आहे। छोट्या मोठ्या जर आपल्या हातगाडी लावली त्याच्यावर लगेच कारवाई घेतात, लगेच दुसऱ्या दिवशी त्या टपरी उचलतात, हे अशा गोष्टी घडतात। पण अशा मोठ्या घटना झाल्या याच्यात जर जीवितहानी झाली असतं तर सरकार याला जबाबदार कोण आहे? आता पाहिलं तर अग्निशामक दलाच्या जवळपास 7 ते 8 गाड्या आलेल्या आहेत, तर तरी सुद्धा आग आटोक्यात येत नाही। म्हणजे किती भयंकर आग। मला सांगतो की ही घटना नाही का 6-7 गाड्यांनी नाही होणार, ही कमीत कमी 5 ते 6 एकराचं मोठं वाढ आहे। पूर्ण परिसर असा आहे की तिथं म्हणजे सगळं सुकलेलं आहे, त्या ठिकाणी काय राहण्यामान कोण नाही। त्याच्यामुळं आम्हाला एवढं सांगायचं अजून अग्निशामक दलाने अजून गाड्या पिंपरी चिंचवड मध्ये जेवढे आपले अग्निशामक दल असेल ना, जेवढ्या ज्या गाड्या असेल त्या सगळ्या गाड्या बोलवलं आणि म्हणजे निर्णय लावला पाहिजे। अजून आग कशामुळे लागली हे कारण स्पष्ट झालेलं नाही, आपल्याला नंतर स्पष्ट कळलं की आग कशामुळे लागली। पण काय ऍक्शन घ्यायला लागणार आता प्रशासनाला? प्रशासनाने एक सगळ्यात पहिले असं ह्या जागेचा कोणी जर मालक असेल त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे। प्रशासनाने आपल्या अंडर मध्ये करून इथं काहीतरी शासकीय पद्धतीने कार्यक्रम चालू करावा। इथले जे रहिवासी आहेत आणि या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी। या भागामध्ये पाहिलं तर रबरचा साठा केलेला होता आणि या साठ्यामध्ये पूर्णतः या रबर इकडे तिकडे पडलेले होते आणि कचरा पण पडलेला होता। तुम्ही पहा या ठिकाणी की अग्निशामक दलाच्या जवळपास 15 ते 15 गाड्या झालेल्या आहेत। जसं पाणी संपल तशी गाडी जाते आणि गाडी येते आणि या आगीमुळं जवळपास आता पाहिलं तर जवळपास अग्निशामक दलाचे जवान शर्तीने 2 ते 2.5 तास झालं हे पूर्ण प्रयत्न करत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत। हा भाग जो आहे तो इथं पूर्ण झाडी होती, आसपास काही सोसायटी आहेत आणि त्यामुळं या सोसायटीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे, कारण की या ठिकाणी पूर्ण हे गोडवण असले ते पूर्ण या झाडामध्ये व्यापलेलं होतं आणि या पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन मात्र याकडे कधी लक्ष देणार आहे? धुराचे लोट ती लोट आकाशात आपल्याला जाताना पाहतात की ते एवढे लोट आहेत।